नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे मानसी तेजसला म्हणत असते की राष्ट्रहित आता आपण वेगळे राहतोय, सगळ्यांची जबाबदारी आपल्यावरती आहे, तेव्हा आपल्याला जास्त मेहनत करावी लागणार आहे, पैसे कमवावे लागणार आहेत, तेव्हा तुम्ही उद्या सगळ्यात आधी इंटरव्ह्यूला जा आणि नोकरी मिळवा. तेव्हा इथे मानसी तेजसला नोकरीबद्दल सांगून तिथून निघून जाते. तेव्हा इथे तेजस म्हणतो, लकी चार्म 1 मिनिट, मी नोकरी केली की अजून एक तुमची जबाबदारी पूर्ण होईल. मग तुम्ही हे घर सोडून नक्की जाणार आहात का? जेव्हा इथे तेजस मानसीला असं विचारतो तेव्हा मानसी तिथेच उभी राहते आणि तेजसकडे बघत असते. तेव्हा मानसी खूपच जास्त इमोशनल झालेली असते. तेव्हा इथे मानसी गेल्यानंतर तेजस म्हणत असतो की लकी चार्म, तुम्ही जायची गोष्ट करताय, पण तुमच्यासाठी हा निर्णय घेणं सोपं नाही आहे, मलासुद्धा माहिती आहे. तुम्हालासुद्धा तेवढाच त्रास होतो आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता मानसी तात्यांसाठी सूरजसाठी चहा घेऊन आलेली असते. तेव्हा सूरज म्हणतो, थँक्यू. असं सकाळ सकाळ अंगणात बसून चहा पिण्याची मजा काही वेगळीच आहे ना. मानसी, तुझ्यासाठी चहा नाही आणलास? तेव्हा मानसी म्हणते, हे काय, आणलं आहे ना माझ्यासाठी सुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, दिनेश ऑफिसला निघालेला असतो. तेव्हा मानसी धावत येते आणि म्हणत असते, दिनेश दादा, तुम्हीसुद्धा चहा घ्या ना. तेव्हा इथे दिनेश तिच्याकडे बघायला लागतो. तेव्हा मानसी म्हणते, दिनेश दादा, तुम्ही आमच्याकडे आला नाहीत, तुम्ही तिकडे राहताय. मला माहिती आहे आपल्या इथे जागा कमी आहे म्हणून तुम्ही आमच्याबरोबर आला नाहीत ना, पण काही हरकत नाही, आम्हाला राग नाही आला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे विनोद आणि छाया दोघेजणं नाश्ता करून छान चणे खात बसलेले असतात. तेव्हा इथे गायत्री येते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं, काय चाललंय, आताच्या आता उठा उठा म्हणते ना. तेव्हा विनोद म्हणतो, पण दीदी काय झालं, आम्हाला का उठवताय? तेव्हा गायत्री म्हणते, आता प्रभू घरामध्ये नाही आहेत तर मी तुम्हाला मोकाट सोडले असा त्याचा अर्थ होत नाही. ते लोक घरामध्ये नाही आहेत, घरातली सगळी कामं करा. तेव्हा विनोद म्हणतो, पण दीदी आम्ही का ती कामं करायची, ती करण्यासाठी तुमचे हबी आहेत ना. तेव्हा गायत्री म्हणते, आता ऑफिसला गेलाय ना तो, ऑफिसला गेलाय ना, मग घरातली कामं करा. तेव्हा इथे विनोद म्हणतो, पण आता बघा ना, साफसफाई तर करायची गरजच नाही आहे, संपूर्ण घर किती क्लीन आहे, किती साफ आहे बघा ना. तेव्हा गायत्री म्हणते, घर जाऊ दे, तुम्ही मला आधी सांगा, ते प्रभू घरातून बाहेर गेलेत ना, मग ती त्यांची ती फडतूस भंगार प्रिंटिंग मशीन इथे काय करते? काही करा, ती प्रिंटिंग मशीन लवकरात लवकर इथून बाहेर काढा. विनोद म्हणतो, दीदी अहो पण ती जड आहे ना. तेव्हा गायत्री म्हणते, ते मला माहिती नाही, मी घरी यायच्या आत ती प्रिंटिंग मशीन मला घरातून बाहेर पाहिजे, कळलं तुम्हाला? तेव्हा इथे विनोद म्हणतो, बरं बरं ठीक आहे, आम्ही प्रयत्न करतो, आधी चणे खाऊ का? तेव्हा गायत्री म्हणते, निघा म्हणाले ना, निघा आधी. तेव्हा दोघेही पळपळत त्या मशीनच्या जवळ जातात. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, हे घ्या ना दिनेश दादा, तुम्ही चहा घ्या, अजिबात वाईट वाटून घेऊ नका, आम्हाला तुमचा राग नाही आलाय, उलट तुम्ही हा निर्णय का घेतला असेल ना, तेच कळतंय आम्हाला. तेव्हा दिनेश आता चहा घ्यायला जाणार, तेवढ्यातच गायत्री मागून म्हणते, हां घे घे चहा घे, तू चहा पी त्यांचा. तेव्हा दिनेश म्हणतो, नाही नाही नको मला चहा, माझा चहा नाश्ता झाला आहे, मी ऑफिसला निघालो आहे ना. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, गायत्री वहिनी, तुम्हाला देऊ का चहा? तेव्हा गायत्री म्हणते, नाही नको, आता मला तुझा चहा वगैरे काही नको आहे, कारण का मी चहा नाश्ता केला आहे. दिनेश आहे ना, दिनेशला मी माझ्याबरोबर कशाला ठेवलं आहे, तो हेच तर सगळं करतो ना. आता तुम्ही प्रभू सगळे घरातून बाहेर आलात, मग कुणीतरी प्रभू हवं आहे ना माझी सेवा करायला. तेव्हा स्वयंपाक, चहा, नाश्ता सगळं काही दिनेशच करत असतो, त्यासाठीच तर त्याला ठेवलं आहे ना मी माझ्याबरोबर. आणि दिनेश, तुला जर राहायचं नसेल ना माझ्याबरोबर, मग तू एक काम कर, जा यांच्याबरोबर त्या खुरावड्यामध्ये राहा. तुला जर जायचं असेल त्यांच्याबरोबर तू जाऊ शकतोस. तेव्हा मानसी म्हणत असते, गायत्री वहिनी, तुम्ही असे का बोलताय दिनेश दादांबरोबर? हे बघा, तुम्हाला माझा राग आलाय ना, मी तुमची गुन्हेगार आहे ना, तुम्ही मला बोला. दिनेश दादांवरती विनाकारण राग काढू नका, त्यांचा असा अपमान करू नका. तेव्हा गायत्री म्हणते, चला, म्हणजे फायनली तू हे मान्य केलेस की तू गुन्हेगार आहेस माझी, बरोबर ना? तेव्हा इथे गायत्री म्हणते, कसं आहे ना मानसी, दिनेशला जरी तुमच्याकडे यायचं असेल ना तरीसुद्धा तो येऊ शकतो. मी काय त्याला इथे ठेवलेलं नाही आहे स्वतःहून, तो स्वतःहूनच राहिला, बरोबर की नाही दिनेश? मग तो आता इथे आहे तर स्वयंपाक वगैरे घरातली कामं त्याला करावीच लागणार आहेत, आणि तो जरीसुद्धा माझ्या बाजूने राहिला नाही तर मी नोकर ठेवेन. मी एक नोकर ठेवू शकत नाही का घरातली कामं करण्यासाठी? कळलं ना दिनेश,
तू गेलास ना यांच्याकडे तरीसुद्धा चालेल, कळलं मानसी, मी नोकर ठेवू शकते. तेव्हा तेजस येतो आणि म्हणत असतो, काय गायत्री वहिनी, झाली का तुमची सकाळ? गुड मॉर्निंग. एकदा का सकाळ झाली की तोंड सुरू झालं वचा वचा वचा, बरोबर ना? तेव्हा इथे मानसी तेजसकडे बघायला लागते. तेव्हा तेजस म्हणत असतो की चला आता बाहेर जायचं आहे, गरमागरम चहा पिऊन तोंड गोड करूया. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, काय मग प्रभू, सगळ्यांना झोप आली का त्या खुरावड्यामध्ये? तेव्हा इथे तेजस म्हणतो, हो हो, आम्हाला शांतपणे झोप आली, कारण आम्ही प्रभू आहे ना, अंथरूण बघून पाय पसरतो ना, त्याच्यामुळे आम्हाला तर शांतपणे झोप लागलेली आहे. पण तुमचं काय, आता एवढं मोठं घर तुमच्याच मालकीचं आहे, काय मग सगळीकडे लोळला असाल ना? तेव्हा गायत्री म्हणते, हो हो, आता अख्खं घर माझं आहे, मला जिथे जिथे झोपायचं होतं तिथे तिथे मी झोपले. तेव्हा तेजस म्हणतो, थोडक्यात काय, तुम्ही झोपलातच नाही, बरोबर की नाही? काय हो तुम्ही, एवढं मोठं घर आहे तुमचं, तरीसुद्धा तुम्हाला रात्रभर झोप लागली नाही, काय उपयोग आहे तुमचा एवढं मोठं घर आमचं हिसकावून घेऊन? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे गायत्री म्हणत असते, काय मग चाललंयस कुठे मग? तेव्हा इथे मानसी म्हणत असते की इंटरव्ह्यूला चाललेत ते. तेव्हा तेजस म्हणतो, हो, इंटरव्ह्यूला चाललो आहे. तेव्हा गायत्री म्हणते, अरे वा, आता इंटरव्ह्यूला चाललं आहेस का? आता नोकरी करावीशी वाटते? मग जेव्हा मी या घरामध्ये होते, तुम्ही सगळेजण होतात, तेव्हा मग माझ्या तुकड्यांवरती का जगत होता? मी कमवत होते ना, मीच इथे कमावून तुम्हाला देत होते, तेव्हा फुकटचं खात होता ना. आणि आता जेव्हा तुम्हाला घरातून बाहेर काढलं आहे, आता घर हातातून जाणार आहे, तेव्हा कसे हातपाय हलवत आहे? मग तेव्हा का हलवले नाहीस रे? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की तेव्हा तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं ते काय उगाचच केलं नाही, तुमचा स्वार्थ होता, बरोबर ना? हे सगळं बळकावायचं होतं ना तुम्हाला, मग तुमच्या स्वार्थापोटी हे सगळं केलं. तेव्हा गायत्री म्हणते, ठीक आहे, एका मोमेंटला असा आपण विचार करूया, हे सगळं मी स्वार्थासाठी करत होते, अरे पण हे माहिती होतं ना, तरीसुद्धा मग हातपाय हलवले नाही, आपलं घर वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, मग काय उपयोग रे तुमच्या प्रभूंचा? आणि आता चाललं आहे इंटरव्ह्यूला. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की तुम्ही ना काळजी करू नका, आम्ही काय करायचं काय नाही ते आमचं आम्ही ठरवू, कळलं तुम्हाला? तेव्हा गायत्री म्हणते, पण आता ह्या वेळेला तरी नोकरी करणार आहेस का? नाही, नाहीतर मग घर खर्च कसा चालणार ना, आता मी सुद्धा नाही आहे तुम्हाला पोसायला, नाहीतर इथे तात्यासाहेबांना ह्या वयेमध्ये नोकरी करावी लागेल. ए मानसी, तुमची वीटभट्टी होती ना गं, त्या वीटभट्टीवरती अजून काही काम वगैरे मिळेल का? नाही, तात्यासाहेबांना विटा वगैरे नेण्याचं काम तर तात्यासाहेब अजूनही करतील, काय हो तात्यासाहेब? तेव्हा इथे तेजस म्हणतो, वहिनी गप्प बसा, तुम्ही जास्त बोलता असं नाही वाटत का तुम्हाला? तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहित राष्ट्रहित जाऊ दे ना, अहो त्यांच्याकडे काय लक्ष देत आहे, त्यांना नेहमी बोलायची सवयच आहे, कुणीही कितीही आपल्याला बोललं ना तरीसुद्धा आपण सकारात्मकच विचार करायचा, कळलं तुम्हाला? तेव्हा इथे आता तेजस गाडी सुरू करत असतो. तेव्हा इथे गायत्री गाडीची चावी घेते आणि म्हणत असते की तेजस, ही गाडी तुझी नाही आहे, ही गाडी दिनेशची आहे, आणि अजूनही दिनेश माझ्या बाजूने आहे, जे तुझा आहे ना तो कोपरा, तो खुरावडा, तो मी तुला दिला आहे, त्याच्यामुळे आता ही गाडी तुला मिळणार नाही आहे, अजूनही दिनेश माझ्या बाजूने आहे आणि ही गाडी त्याच्याकडेच राहणार, कळलं का दिनेश? तेव्हा इथे आता गायत्री ती गाडीची चावी घेते आणि दिनेशकडे फेकून मारते. तेव्हा इथे चावी खाली पडलेली असते. दिनेशला तेव्हा आठवतं. तेव्हा इथे दिनेश म्हणालेला असतो की तेजस, ही गाडीची चावी तुलाच ठेव आणि माझ्याकडून तुला गिफ्ट समज, तुझा वाढदिवस आहे ना, मग ही गाडी तुझ्याकडेच राहू दे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता एका भावाने दिलेली वाढदिवसाची भेट असते, पण तरीसुद्धा जेव्हा गायत्री बोलते तेव्हा दिनेश काहीच बोलत नाही. दिनेश ती चावी उचलतो आणि सरळ आता तिथून निघून जातो. तेव्हा इथे तेजसला वाईट वाटलेलं असतं. तेजस त्याच्याकडे बघत असतो. तेव्हा इथे तेजस हा आता इमोशनल होतो. तेव्हा मानसी म्हणते, काही हरकत नाही राष्ट्रहित जाऊ द्या ना, अहो हो, आजूबाजूचं वातावरण कितीही गढूळ असेल ना तरीसुद्धा आपण आपलं मन गढूळ होऊ द्यायचं नाही, आपण इथे सकारात्मकता विचार करून आपण घरातून बाहेर पडायचं, बरोबर की नाही? तेव्हा इथे दिनेश गेलेला असतो. त्याच्या पाठोपाठ इथे आता तेजसही जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानसीला माहिती असतं की गायत्री हे सगळं मुद्दामून करते. तिला इथे आता तेजसचं मन हे कुठेतरी वळवायचं आहे, त्याला नोकरी करू द्यायची नाही आहे, हे बरोबर इथे मानसीला माहिती असतं. आणि म्हणूनच इथे गायत्री हे नवीन नवीन डावपेच खेळत असते, जेणेकरून इथे तेजसला राग येईल आणि रागाच्या भरामध्ये त्याचं लक्ष नोकरीच्या दिशेने जाणार नाही. त्यानंतर इथे
आता गायत्रीसुद्धा निघालेली असते आणि ती फोन करून सांगते की तेजस घरातून निघाला आहे, पुन्हा त्याच्या रस्त्याच्या मध्ये यायचं आणि मग त्याच्या डोक्यामध्ये तो किडा सोडायचा. तेव्हा तो म्हणतो, पण मॅडम अहो त्याने मला काल जवळजवळ पकडलंच होतं, त्याने मला पकडलं तर मी काय करू? तेव्हा गायत्री म्हणते, त्याने तुला पकडायची वाट बघायची नाही, तू त्याला पकडू द्यायचं आणि मग त्या व्यक्तीचं त्याला नाव सांगायचं, संशय डोक्यामध्ये सोडायचा, मग त्याचं लक्ष दुसरीकडे कुठे जाणारच नाही. तेव्हा तो माणूस म्हणतो, ठीक आहे मॅडम, काम झालंच म्हणून समजा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, इथे आता गायत्रीने तेजसच्या डोक्यामध्ये किडा सोडायला सांगितलेला असतो त्या माणसाला, जेणेकरून इथे तेजसचं लक्ष इंटरव्ह्यूकडे जाणार नाही आणि तो त्या माणसाचा शोध घ्यायला सुरुवात करेल, ज्या माणसाने हे सगळं घडवलेलं असतं, पण ते चुकीचं नाव गायत्रीने घ्यायला सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, तो माणूस म्हणतो, ठीक आहे मॅडम, त्याला मी पकडू द्यायचं आहे ना, तो आज मला पकडेल आणि त्या माणसाचं मी नावसुद्धा घेतो, तुमचं काम झालंच म्हणून समजा. गायत्री म्हणते, काहीच गडबड होता कामा नये. तेव्हा तो माणूस म्हणतो, नाही होणार, काहीही गडबड होणार नाही आहे. आणि तो माणूस नेहमीप्रमाणे तेजस ज्या रस्त्याने जातो तिथे एक चहा टपरी असते आणि त्या चहा टपरीच्या इथे तो माणूस बसलेला असतो. तेव्हा तेजसचं लक्ष त्या माणसाकडे बरोबर जातं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सूरज एक लेख लिहित असतो. त्याचं लेख लिहिण्याकडे अजिबात लक्ष नसतं, कारण त्याचं लक्ष असतं आपल्या बायकोकडे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तात्यासाहेब येतात आणि म्हणत असतात की सुनंदा, अगं माझा मित्र गावावरून परत आला आहे, खूप दिवसानंतर आला आहे, त्याला जरा जाऊन भेटून येतो. तेव्हा इकडे सुनंदा म्हणते, हो जा, तेवढंच त्यांना भेटून तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा तात्या आता गेलेले असतात आपल्या मित्राला भेटायला. तेव्हा इथे तेजसचं लक्ष त्या माणसाकडे जातं आणि मग तेजस धावत पळत त्या माणसाला पकडतो आणि म्हणतो, कुठे पळतोयस तू, कुठे पळतोयस? काल मला बघून का पळालास? सांग ना, मला बघून का पळालास तू? तू तोच माणूस आहेस ना ज्याने लक्कीच्या आमच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिली होती, तोच आहेस ना तू? तेव्हा तो म्हणत असतो की हो, मी तोच आहे आणि तो लगेचच तिथून अजूनच पळून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मानसी म्हणत असते, तिने आता ओळखलेलं असतं की सूरज आणि गीता या दोघांना एकमेकांबरोबर बोलायचं आहे. तेव्हा मानसी म्हणते, आई मी काय म्हणते, मावशी आपण आता बाहेर जाऊया का? म्हणजे तसंही गीता वहिनी आज स्वयंपाक करणार आहेत ना, मग आपण जरा मार्केटमध्ये जाऊया, आपल्याला गरजेला लागणाऱ्या वस्तू घेऊन येऊया ना आपण. तेव्हा इथे आता सुनंदा म्हणत असते, मानसी अगं ती एकटी सगळं स्वयंपाक कशी करेल, आपण पण मदत करूया ना. तेव्हा मानसी म्हणते, मावशी अहो सूरज दादा आणि गीता वहिनी किती दिवसानंतर एकत्र आले होते, त्यांना थोडा बोलायला आपण वेळ देऊया ना, चला आपण तिघीजणी बाहेर जाऊया. तेव्हा सुनंदा म्हणते, बरं बरं ठीक आहे, चला चला आपण जाऊया. ए चल आभा, तू सुद्धा आता आमच्याबरोबर चल. आभा म्हणते, अगं मी ऑनलाईन फॉर्म भरत होते. तेव्हा सुनंदा म्हणते, जे काय करायचं आहे नंतर कर चल ना, नाहीतर बाहेर गेल्यावर भर ना, तसंही आपण आता बाहेरच जातोय. आणि एक काम कर गीता, आता घरामध्ये आहेस तर नुसती कामं करत राहू नकोस, दोघांनी जरा एकमेकांबरोबर गप्पासुद्धा मारा, कळलं ना. तेव्हा मानसी म्हणते, चला चला मावशी, चला निघूया. तेव्हा सूरज आणि गीता एकमेकांकडे बघतच राहतात. तेव्हा इथे तो माणूस आता पळत असतो आणि तो पडण्याचं नाटक करतो. आई आई गं, पायाला लागलं, असं नाटक करत असतो, जेणेकरून तेजसने येऊन त्याला पकडावं. तेव्हा तेजस येतो, त्याला पकडतो आणि म्हणतो, ए सांग, तू कुणाच्या सांगण्यावरून लकीच्या आमच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिली होतीस? आताच्या आता खरं सांग, कुणी सांगितलं होतं तुला लकीच्या आमच्या विरोधामध्ये खोटी साक्ष द्यायला? तेव्हा तो माणूस म्हणतो, मला एका माणसाने सांगितलं होतं, पैसे दिले होते मला, पण साहेब मी त्या माणसाला बघितलेलं नाही हो, पण तो मला एका नंबरवरून आहे ना सारखा फोन करायचा आणि मी सुद्धा त्याला त्याच नंबरवरती फोन करायचो. त्यानेच मला हे काम करायला सांगितलं होतं, खोटं बोलायला सांगितलं होतं, त्याच्या सांगण्यावरून केलं होतं साहेब, माझी काही चुकी नाही. तेव्हा इथे तेजस म्हणतो, अच्छा तुझी काही चूक नाही आहे का, सगळी तुझीच चुकी आहे. आताच्या आता सांग मला, हे सगळं तू त्याच्या सांगण्यावरून का केलंस? तेव्हा इथे त्याने मला हवे तेवढे पैसे दिले होते. तेव्हा तेजस म्हणतो, नंबर बोल आधी. तेव्हा तो माणूस इथे तेजसला नंबर सांगतो. नंबर डायल केल्यानंतर रणजितचं नाव आलेलं असतं. तेव्हा तेजस म्हणतो, हाच नंबर आहे तो आणि हेच ते नाव आहे का? तेव्हा तो माणूस म्हणतो, हो साहेब, हाच तो नंबर आहे आणि हेच ते नाव आहे. तेव्हा इथे रणजितचं नाव आता बघितल्यानंतर इथे आता तेजसला खूपच जास्त राग आलेला असतो. तेव्हा तो माणूस म्हणतो की या माणसाने मला आधी एक सुपारी दिली होती तुम्हाला मारण्याची, आणि तुम्हाला मारण्यासाठी मी आलोसुद्धा होतो साहेब, पण तेव्हा तुम्हाला माहिती आहे का,
तुमची बायकोमध्ये आली, तिने तुम्हाला वाचवलं आणि तुमच्या जागी तिचा अपघात झाला होता. तुमचा डाव फसला म्हणून मग त्याने तुमच्या आईला मारायला सांगितलं. हे सगळं त्याच माणसाने करायला सांगितलं होतं साहेब. त्याने मला आधी एक सुपारी दिली होती आणि आत्ता एक सुपारी दिली. आता जाऊ दे साहेब, माझी खरंच काही चूक नाही आहे. तेव्हा इथे तेजस म्हणतो, तू खरं बोलतोयस ना? खोटं तर बोलत नाही आहेस? नक्की तो हाच माणूस होता? याने सुपारी दिली होती? तेव्हा तो माणूस म्हणतो, हो साहेब हो, याने सुपारी दिली होती. खोटं बोलायला सांगितलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सूरज आणि गीता रोमॅन्टिक झालेले असतात. तेव्हा इथे गीता म्हणत असते, सूरज काय करताय तुम्ही? तेव्हा सूरज म्हणतो, काय करतोय काय? माझ्या बायकोचा हात पकडतोय. आता घरातले सगळेजण बाहेर गेलेत. आपल्या दोघांना बोलायला वेळ दिलाय ना, आणि तू सारखी आपली कामं करत राहतेस. अगं आपण जरा गप्पा मारूया, बोलूया. तेव्हा गीता म्हणत असते की सूरज, माझा पायगुण हा चांगला नाही आहे ना? म्हणजे बघा ना, जेव्हा मी इथे नव्हते तेव्हा तुम्ही सगळेजण आनंदाने आपल्या घरामध्ये सगळेजण एकत्र राहायचात. अगदी गुण्यागोविंदाने एकत्र राहायचात. आणि जशी मी आले तशी आपल्या सगळ्यांवरती घरातून बाहेर पडण्याची वेळ आली. बरोबर ना? म्हणजे माझा पायगुण चांगला नाहीच आहे. तेव्हा सूरज म्हणतो, अगं त्या घरात जरी आपण एकत्र राहत होतो तरीसुद्धा आपल्या मनाप्रमाणे तिथे काय घडत होतं? आणि हे बघ, आता पायगुण वगैरे हे काही बोलायचं नाही. आपण दोघेजणच घरात आहोत. आपण फक्त आता चांगल्या गोष्टींबद्दल बोलूया. तेव्हा इथे सूरज आणि गीता दोघेजण आता एकटेच असताना इथे विनोद मूर्खपणा करायला आलेला असतो. विनोद दरवाजा नॉक करतो. तेव्हा सूरज जाऊन दरवाजा उघडतो. तेव्हा विनोद म्हणत असतो, अरे एवढ्या मोठ्या घरामध्ये तुम्ही दोघंच? डिस्टर्ब केलं का तुम्हाला? तेव्हा सूरज म्हणतो, काय काय काम काय आहे तुझं? तेव्हा विनोद म्हणतो, नाही काम असं काही नाही आहे. कसं आहे ना, तुम्ही सगळेजण आता या घरामध्ये एवढं मोठं राहता आणि मग मोठं घर आहे रे, जागासुद्धा उरली. मग त्याच्यामध्ये आमच्या घरामध्ये ती अडगळ का ठेवली? तेव्हा सूरज म्हणतो, तुझं घर? तेव्हा विनोद म्हणतो, नाही नाही, तुमच्या दीदीचं घर. त्याच्यामध्ये एक अडगळ आहे ना, ती मी घेऊन आलो आहे. ती म्हणजे तू आता एवढा मोठा संपादक आहे, मग आता ती प्रिंटिंग मशीन आमच्याकडे काय करते? तू संपादक आहेस ना, मग ती प्रिंटिंग मशीन मी कशी तरी बाहेर आणून ठेवली आहे. तिला उचला आणि घरामध्ये आणून ठेवा. कळलं का तुम्हाला? खूप जागा आहे ना तुमच्याकडे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे तेजसला आता खोटं नाव सांगितलेलं असतं रणजितचं. तेजस त्याला लाथाबुक्क्याने मारतो आणि तो माणूस आता पळून जातो. तेव्हा इथे त्या माणसाने गायत्रीला फोन केलेला असतो. गायत्री म्हणते, हा बोल, झालं का काम? तेव्हा ती म्हणते की काम झालं ना. तेजसला सांगितलं का त्या माणसाचं नाव? तो माणूस म्हणतो, मॅडम अहो काळजीच करू नका. त्या तेजसने मला असा धुतला ना, आणि मग तो नंबर त्याला दिला. तो नंबर बघून त्याला खूप मोठा धक्का बसला. मॅडम काम झालं आहे म्हणून समजा. तेव्हा त्या माणसाचं नावसुद्धा मी सांगितलं. तेव्हा गायत्री म्हणते, चला म्हणजे नाव वगैरे सांगितलं. आता एक काम करायचं, आता पुन्हा कधीच त्या तेजसच्या समोरसुद्धा यायचं नाही. या जन्मात तरी त्या तेजसच्या पुन्हा समोर यायचं नाही. तेव्हा तो माणूस म्हणतो, हो मॅडम हो, सांगितलंत ना तसंच होईल. आता मी परत कधीच इथे येणार नाही. तेव्हा गायत्री म्हणत असते की ठीक आहे, आता तू त्या माणसाचं नाव सांगितलेस ना, आता तेजसच्या डोक्यामध्ये तोच किडा राहणार आणि मग त्याला कळेल की या सगळ्याच्या मागे मी नाही तर तो माणूस आहे म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता तेजसने रणजितला मारलेला असतो आणि त्याला तो उरफडत घेऊन येतो आणि मानसीच्या पायाजवळ त्याला फेकून देतो. तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रही ते सगळं काय आहे? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, लकी चाम, हा रणजित आहे ना, तो तुमचा खरं तर गुन्हेगार आहे. तुम्हाला माहिती आहे, या रणजितनेच आईला मारायला सांगितलं होतं, तिचा इथे अपघात घडवून आणायला सांगितला होता आणि नाव मात्र तुमच्यावरती घेतला होता. सगळे गुन्हेगार तुम्हाला समजत होते, पण खरं तर या सगळ्यामध्ये तुमची काहीही चूक नाही आहे. जर कुणाची चूक आहे तर ती या रणजितची चूक आहे. याने सगळं केलं होतं आणि तुमच्यावरती खोटे आरोप झाले होते. तुम्हाला इथे सगळ्यांनी या गोष्टीला जबाबदार ठरवलं होतं. या रणजितमुळे झाले सगळं. तेव्हा इथे सगळ्यांना आता खूप मोठा धक्का बसतो की रणजितने इथे सुनंदाचा ॲक्सिडेंट प्लॅन केला होता. तेव्हा प्रेक्षकांनो, रणजित म्हणत असतो, एक मिनिट तेजस, एक मिनिट. हे बघ, मला मारायचं होतं, मला तुला मारायचं होतं, पण कधीच मी तुझ्या आईला मारण्याचा इथे विचारसुद्धा केला नव्हता. अगदी कधीच. हे सगळं घडून आणणारी, या सगळ्याच्या मागे जी मास्टर माइंड आहे ना, ती या घरातली तुमची ही बाई आहे. हिने हे सगळं घडून आणलं होतं, असं इथे आता रणजित गायत्रीकडे बोट करून दाखवतो. तेव्हा इथे गायत्रीला खूप मोठा धक्का बसतो, कारण तिचं कारस्थान इथे आता उघडं पडलेलं असतं. रणजितने
त्या कारस्थानी बाईचं नाव घेतलेलं असतं.